चला झाल्यात आपला खुरमुंडी भाजी। बघा मस्त तरीदार भाजी, भाकरी, भात, निंबू, कांदा मस्त। चला या जेवायला। नमस्कार यूट्यूब मंडळी, आज बनवत आहे मी खुरमुंडी। चला आपण आता खुरमुंडी बनवूया। चला चला हे बघा बाबा घेत आहे वेदचा अभ्यास। नवीन पुस्तक आणले ना, बघत आहे बाबा बसले। चला आता आपण खुरमुंडी भाजी बनवूया। चला तेल घालू, पहिले उकडायला ठेवूया। जिरं, कांदा घालून घेऊया। जिरं कांदा वगैरे घालून घेतलं। आता कुकरमध्ये भाजी टाकून देऊया। हळद, मीठ, चवीनुसार मीठ घालूया। कुकरमध्ये लवकर शिजून जाते भाजी, म्हणून कुकरमध्येच घालूया। चवीला चांगली लागते ही भाजी। पाणी जरा जास्तच घालून ठेवूया भाजीमध्ये, म्हणजे तेच पाणी भाजीला पण वापरायला होतं। बारीक गॅसवर ठेवून देऊया। आता कांदा चांगला लाल लाल भाजून घेऊया। कांदा भाजला, खोबरं भाजूया चांगला खमंग मसाला भाजला की चांगली भाजी होते। थोडेसे तीळ भाजूया। तीळ चांगले भाजून घेतले। आता घालूया हे बघा धने, खोबरं, कांदा, तीळ हे सगळं भाजून घेतलंय। हे इकडं आपलं कोथिंबीर, लसूण, आलं। तर तेलामध्ये जिरं घातलं। जिरं चांगलं तडतडून दिलं। चांगलं मस्त कांदा घालू। कांदा चांगला लालसर आहे बघा। खोबरं, कांदा खोबऱ्याची पेस्ट केली आणि ही लसूण, कोथिंबीर, आलं हिची पेस्ट ही पहिले तेलामध्ये परतून घेऊया चांगली मस्त छानपैकी। आमच्या घरामध्ये बाबाला जास्त आवडते भाजी ही। चांगलं तिखट जरा जास्तच घालावं लागतं, नाही तर मुडमुडीत लागते ही भाजी। हळद, मीठ पहिले पण घातलं होतं म्हणून थोडंसं आपलं घालते, आणि मसाला घरचा केलेला मसाला घालते। थोडंसं अजून तिखट वाटतं मला तर तिखट घालून घेऊया। चांगला मसाला परतून घेऊया। आता घालूया कांदा खोबऱ्याची पेस्ट। आधी घातली ती जळून जाते, मग चव थोडीशी हे लागतं। चांगला आता झाला आपला हा मसाला। हे बघा पाणी किती निघालंय भाजीचं। हे झाले उकडलेली खुरमुंडी। आता हे मसाल्यामध्ये छान आपली परतून घेऊया मस्त। चांगली परतून घेतली की थोडासा मसाला परत वरून घालूया, अर्धा चमचा। परतून घेतलं की मसाला छान लागतो त्याच्यामध्ये चवीला। आता हे भाजीचंच पाणी, हे कुकरमधलं ते पाणी घालूया। तेच पाणी घालते, दुसरं पाणी घालण्याची काही गरज नाही आहे। त्या पाण्याचं सूप पण करून पिऊ शकतो आपण मस्त। ते पाणी घातलं ना तर चव चांगली लागते त्याची। माकडांचा चालल्या उड्या इकडं पत्र्यांवर।
कोथिंबीर घालूया थोडंसं. आवाज येत आहे माकडांचा. हे बघा आपली भाकरी पण झाली मस्त. भाजी असली की भाकरी पाहिजेच. भाजी पण झाली आपली तयार. चला झाल्यात आपला खुरमुंडी भाजी. बघा मस्त तरीदार भाजी, भाकरी, भात, निंबू, कांदा मस्त. चला या जेवायला. चला खुरमुंडी भाजी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चांगलं खा आणि आनंदित राहा. चला.